हे स्त्रिये, तुझे दुःख मी ओळखतो, तू आत्महत्या करू नको. ती आश्चर्यचकित झाली. आपल्या मनातील हेतू ओळखणारे श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात देव पुढे उभे असलेले पाहून ती आनंदित झाली व सद्गुरूंना लोटांगण घातले. ती म्हणाली, स्वामी, आत्महत्येशिवाय मला दुसरी गती नाही. वैधव्य, दारिद्र्य आणि त्यात भर म्हणून एकुलता एक मुलगा महामूर्ख निघाला आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धार्मिक अध्यापन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला दत्तगुरूंची एक कथा सांगणार आहे. तत्पूर्वी मी दत्त संप्रदायाच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ परिपूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी लाभो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अंबिकेचा उद्धार. कुरवपुरात अंबिका नावाची एक विधवा स्त्री राहत होती. वैधव्य आणि दारिद्र्याने ती गांजली होती. आणखी एक शल्य तिला बोचत होते. तिचा एकुलता एक मुलगा मतिमंद आणि मूर्ख होता. तो शहाणा व्हावा म्हणून तिने देवाची खूप सेवा केली, नवस केले, पण तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी ती आत्महत्या करण्यासाठी नदीच्या काठावर गेली. त्यावेळी श्रीपाद वल्लभ स्नान करण्यासाठी नदीत उभे होते. अंतर्ज्ञानाने त्या दुःखी स्त्रीची मनस्थिती ओळखली. ते तिला म्हणाले, हे स्त्रिये, तुझे दुःख मी ओळखतो, तू आत्महत्या करू नको. ती आश्चर्यचकित झाली. आपल्या मनातील हेतू ओळखणारे श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात देव पुढे उभे असलेले पाहून ती आनंदित झाली व सद्गुरूंना लोटांगण घातले. ती म्हणाली, स्वामी, आत्महत्येशिवाय मला दुसरी गती नाही. वैधव्य, दारिद्र्य आणि त्यात भर म्हणून एकुलता एक मुलगा महामूर्ख निघाला आहे. त्या स्त्रीची दुःखपीडित मनस्थिती ओळखून सद्गुरूंची कृपादृष्टी तिच्यावर पडली. ते म्हणाले, तुझा मुलगा शहाणा होईल, बुद्धिमान व विद्यावंत होईल, तुझे दारिद्र्य दूर होईल. तिचे समाधान झाले. आत्महत्या करावयास आलेली स्त्री सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने पुनीत झाली. तिने आदरयुक्त भावनेने स्वामींना नमस्कार केला. काही दिवस गेले. अंबिकेच्या मुलाला सत्प्रेरणा होऊ लागली. त्याच्यात सुधारणा होत आहे असे तिला जेव्हा वाटले तेव्हा ती पुन्हा श्रीपाद वल्लभांच्या दर्शनासाठी गेली. सद्गुरूंनी तिला समाचार विचारले. अंबिकेने मुलात सुधारणा होत असल्याची माहिती सांगितली. ती स्वामींना म्हणाली, हे प्रभो, पुढच्या जन्मी मला तुमच्यासारखा ज्ञानी आणि विद्यावंत पुत्र व्हावा. श्रीपाद वल्लभांनी त्या स्त्रीची इच्छा ऐकून काही क्षण अंतर्मुख झाले. त्यांना पुढील अवताराचे स्पष्ट चित्र दिसू लागले. सद्गुरू म्हणाले, तथास्तु. तू शनी प्रदोषात शंकराची पूजा करीत जा. त्या व्रताने तुला पुढच्या जन्मी माझ्यासारखा पुत्र होईल. ती सद्गदित झाली. स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. अंबिका स्वामींच्या आशीर्वादानुसार शनिप्रदोषाचे व्रत निष्ठेने करू लागली. मृत्यूनंतर पुनर्जन्मात कारंज या गावी एका सच्छील ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म झाला. त्यावेळी तिचे नाव अंबा भवानी असे होते. तिच्या पोटी नृस्य सरस्वतींचा अवतार जन्माला आला. सद्गुरूंचे आशीर्वाद खरे ठरले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि धार्मिक अध्यापनचे सदस्य व्हा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात
परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ.